आज होती संकष्ट चतुर्थी, त्यामुळे सकाळी सकाळी छान अशी तुळशीची पूजा करून घेतली आणि सकाळी सकाळी खूप सुंदर असं कोवळं ऊन पडलेलं होतं। त्यानंतर आता दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची होती, तर मग पाटावरती छान अशी मावनी आणि मी मिळून रांगोळी काढली आणि तो पाट उचलून दरवाजाच्या बाहेर नेऊन ठेवला। त्यानंतर म्हटलं आज उपवास आणि यांना डब्बा पण द्यायचा होता, तर थोडेसे चिप्स आणि बटाट्याच्या पापड्या फ्राय करून घेतल्या आणि त्यानंतर लगेच साबुदाणा खिचडी पण बनवून घेतली। आता त्या अगोदर राजवीर आणि माऊला काही उपवास नव्हता, त्यामुळे त्यांना नाश्त्यासाठी सँडविच बनवलं होतं आणि स्वयंपाक वगैरे मी त्यांच्यासाठी दुपारीच बनवला आणि लगेच यांचा डबा वगैरे भरून ठेवला, त्यांना दिला आणि किचन काउंटर वगैरे सर्व काही क्लीन करून घेतलं। आता रविवार असल्यामुळे मुलांना शाळेला सुट्टीच होती, त्यामुळे टिफिन वगैरे त्यांचा काही बनवायचा नव्हता, त्यामुळे म्हटलं आजची जी पेंडिंग कामं आहेत ती सर्व करून घेऊया। तर खूप सारे कपडे आज धुवायला होते, तर ते सारे धुतले आणि खिडकीमध्ये जागा कमी पडत होती, त्यामुळे सर्व टेरेस वरतीच नेऊन वाळायला टाकले। तर खूप दिवसानंतर मी आज टेरेस वरती पण आले होते, तर माऊला खूपच छान वाटत होतं। तर थोड्या वेळ आम्ही इथे बसलो, माऊ थोड्या वेळ खेळली। आता संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक वगैरे सर्व काही मी बनवून घेतलं, मोदक वगैरे बनवले आणि इथे गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये आलो। देवाचं दर्शन वगैरे घेतलं, दुर्वा फुले वाहिली, मोदक वाहिले आणि त्यानंतर प्रसाद घेऊन आम्ही आलो घरी, कारण संध्याकाळी घरी येऊन देवाला नैवेद्य दाखवून चंद्राची पूजा करून देवाची आरती पण घरची करायची बाकी होती। तर खूप छान असं आज दर्शन वगैरे झालं होतं। घरी आल्यानंतर लगेच मी जो काही स्वयंपाक बनवला होता त्याचा नैवेद्य बाप्पांना दाखवून घेतला आणि सर्वांनी एकत्र मिळून इथे छान अशी बाप्पाची आरती केली। तर असा होता आजचा मिनी ब्लॉग। आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बाय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा